नाव भक्ती पाटील आहे। मी नाशिकहून आहे। महाज्योती मार्फत पायलट प्रशिक्षण देण्यात आलं होतं, त्यात विद्यार्थिनी आहे आणि मी आज अन्न पाणी त्यागून आमरण उपोषणाला बसलेली आहे। कारण जे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं होतं ते अद्यापही पूर्ण करण्यात आलेलं नाहीये। त्याचा कालावधी 18 महिने होता, जो एप्रिल 2024 ला संपलेला आहे। त्यानंतर आम्हाला एक्सटेन्शन भेटलं, त्याचे 6 महिने उलटून गेले, त्यात आमचं 0% वाढ झालेलं नाहीये। म्हणून आज अन्न पाणी त्यागून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत 13 विद्यार्थी। आणि आमच्या मागण्या आहेत की आमचं नागपूर फ्लाइंग क्लब मधून दुसऱ्या फ्लाइंग क्लब मध्ये हस्तांतरित करण्यात यावं आणि जोही वेळ आमचा वाया गेलेला आहे तर त्याची भरपाई महाज्योतीने द्यावी। कारण आतापर्यंत आम्ही कोणी ना कोणी इथे डिग्री किंवा काही जॉब वगैरे सोडून आलेलो आहे, सो त्यांनी ते आमची भरपाई पूर्ण करून द्यावी। आणि आम्हाला आता नागपूर फ्लाइंग क्लब वरती भरोसाच राहिलेला नाहीये, ते आमचं प्रशिक्षण पूर्णच करू शकत नाही, त्यांची कॅपॅसिटीज नाहीये ती। आम्ही बघितलं 2 वर्ष तिथे असून। तर आमची ह्या 2 मागण्या आहेत की आम्हाला हस्तांतरित करण्यात यावं दुसऱ्या फ्लाइंग क्लब कडे, आणि दुसरं की आम्हाला आमच्या वेळेचा भरपाई देण्यात यावी। तोपर्यंत आमरण उपोषणावरती आम्ही 13 विद्यार्थी ठाम आहोत। माझे नाव विश्वनाथ जाधव व मी धुळ्याहून आहे। आम्ही सर्व विद्यार्थी नागपूर फ्लाइंग क्लब येथे महाज्योती मार्फत मागील 24 महिन्यांपासून पायलट प्रशिक्षण करीत आहोत। तरी प्रशिक्षणाची कालावधी ही 18 महिने होती, परंतु आज 24 महिने पूर्ण असूनही आमचं प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही। या संबंधित आम्ही वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना कंप्लेंट करून किंवा वेगवेगळ्या मागण्या करून त्यांना त्याबाबत आम्ही वारंवार माहिती दिली, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काहीच पॉझिटिव्ह असे उत्तर भेटले नाही। तर त्याकरिता आम्ही इथे अन्न व पाणी त्यागून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला दिलेल्या वेळेत एखाद्या चांगल्या फ्लाइंग क्लब कडून नागपूर फ्लाइंग क्लब व्यतिरिक्त एखाद्या चांगल्या फ्लाइंग क्लब कडून आमची ट्रेनिंग पूर्ण करण्यात यावी व आमच्या गेलेल्या वेळेचे जे नुकसान झालेले आहे ते नुकसान भरपाई महाज्योती करून करण्यात यावी अशी आमची विनंती।